तुम्हाला माहिती आहे माझी मुलगी सिंचनची खूप मोठी फॅन आहे. ती आताही सिंचन कार्टून आवडीने बघते. मुलं टीव्ही मधलं बघून बघून लगेच कॉफी करतात. जसं सिंचनला शिमला मिरची आवडत नाही तशीच माझ्या मुलीला बिलकुल शिमला मिरची आवडत नाही. पण मी पण काही कमी नाही आहे. मी पण तिला वेगळ्या पद्धतीची भाजी करून खाऊ घालते. तर तिची ही भाजी शिमला मिरचीची भाजी खूप जास्त फेवरेट आहे. तसं आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला शिमला मिरचीचे काप टाकायचे आहे. सोबतच आपण टाकणार आहे कांद्याचे काप. शिमला मिरची छान स्वच्छ धुवून आपण लांब लांब कट करून घ्यायचे आहे. सोबतच टाकायचे आहे आपल्याला लांब लांब कट केलेले कांदे. आता यामध्ये मीठ टाकायचं आहे. व्यवस्थित आपल्याला हे मिठामध्ये घोळून घ्यायचं आहे. झाकण ठेवून आपण याला रेस्टला ठेवणार आहे, जेणेकरून कांदा आणि शिमला मिरची जे आहे ते नरम होतील आणि टेस्टला खूप छान लागेल. व्यवस्थित त्याला घोळून घ्यायचं आहे. आता आपण याला साईडला ठेवणार आहे. आता शिमला मिरचीसाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे. हा एकदम वेगळा मसाला आहे. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, बिलकुल स्किप करू नका. आता एका मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं शेंगदाणे. 1 ते 2 चमचे आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे. सोबतच आपण घेणार आहे शेव. प्लेन शेव आहे, कुठल्याही फ्लेवरचे नाही आहे. सोबत त्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला लसूण, सालासकटच घ्यायचं आहे. सोबत घेणार आहे आपण लाल सुकी मिरची, तिखटवाली मिरची आहे. यामध्ये आपण तिखटचा वापर करणार नाही, मिरचीचाच वापर करणार आहे, सुक्या मिरचीचा. तर मिक्सरमधून हे आपल्याला सर्व फिरून घ्यायचं आहे. एक जाडसर असा मसाला तयार करायचा आहे. आता आपण भाजी फोडणी घालूया. त्यासाठी आपल्याला तेल पॅनमध्ये गरम करायचं आहे. गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यावर आपल्याला तेल टाकायचं आहे. आवश्यक तेवढं ते गरम करून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेसिक सुरुवातीला आपण जे टाकतो फोडणीला तेच, म्हणजेच मोहरी आणि जिरं. त्याला तडतडू द्यायचं आहे. आता आपण जे शिमला मिरची आणि कांदा जो आहे साईडला ठेवला आहोत मिठामध्ये घोळलेला, तर ते टाकायचं आहे आपल्याला. त्याला छान तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. त्याला मस्त पाणी सुटतं आणि नरमगार होतं कांदा आणि शिमला मिर्च. त्याने टेस्ट खूप छान येतं. सोबत त्यामध्ये टाकणार आहे आपण हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. कारण ऑलरेडी आपण शिमला मिरची आणि कांद्याला मीठ लावलेलं आहे, त्यामुळे आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच की ते शिजल्यानंतर कुठल्या कलरचं होतं ते. झाकण ठेवायचं आणि छान याला कांद्याला आणि शिमला मिरचीला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही अशा प्रकारची शिमला मिरचीची भाजी केली आहे का? तुमच्याकडे जर ढोबळी मिरची कोणाला आवडत नसेल तर अशा पद्धतीची भाजी नक्की ट्राय करा. खूप स्वादिष्ट लागते. वेगळी फोडणी आहे आणि चवीला पण खूप वेगळी आहे. बघा, छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. जवळपास कलर पण चेंज झालेला आहे. परत त्याला झाकण ठेवून शिजवलं होतं मी. आता शिमला मिरची आपली पूर्णपणे शिजलेली आहे. आता त्यामध्ये आपण जो शेवचा मसाला केला होता मिक्सरमध्ये तो टाकायचा आहे. मस्त मिक्स करायचा आहे आपल्याला. खमंग अशी भाजी येते. मसाल्याचा जो शेवचा फ्लेवर आहे ते 1 नंबर लागते. बघा, छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्याला आपण झाकण ठेवून आता वाफ देणार आहे, म्हणजे आपला मसाला वगैरे तो शिजला गेला पाहिजे. व्यवस्थित शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाकायचा आहे. अर्धा 1 लिंबाचा रस मस्तपैकी टाकायचा आहे आणि चव खूप छान येते. आता परत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर तयार आहे आपली शिमला मिरची आणि कांद्याची भाजी. गरमागरम शिमला मिरची आणि कांद्याची भाजी मसाल्याच्या कांद्याबरोबर आपल्याला सर्व करायचं आहे. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुमच्याकडे जर ढोबळी मिरची कोणाला आवडत नसेल तर ह्या रेसिपी नंतर तुमच्या घरी कोणी म्हणणार नाही की तुम्ही ढोबळी मिरची मला आवडत नाही. सगळ्यांना ही रेसिपी खूप आवडेल. तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. मला भरभरून सपोर्ट करा. आणि ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. माझ्या मुलीची तर फेवरेट झाली आहे शिमला मिरचीची भाजी. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि टेक केअर. तर मी करते एन्जॉय, तुम्ही करा ही रेसिपी ट्राय.